नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर आज आहे 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. तर तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट केलेला आहे. तर मी कामावरनं घरी आली आहे. तुम्ही बोलले ना कामावरचे व्हिडिओ बघून बघून कंटाळा आला आहे, तर मग आता कामावरनं घरात एंट्री केल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला माझी स्टोरी देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत जावा, त्याच्यामध्ये तुम्हाला माझा आजचं डेली रुटीन पण कळेल आणि मी तुम्हाला सांगत जाईल की माझं लग्न कधी झालं. म्हणजे पार्ट 3 पर्यंतची जी स्टोरी तुम्ही बघितली ते मला बघायला आलेले. त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं, त्यानंतर काय झालं, त्यानंतर आम्हाला काय काय फेस करावं लागलं, त्यानंतर माझ्या घरच्यांचं रिॲक्शन कसं होतं, काय होतं, लग्नात काय झालं, लग्न कसं झालं, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहे. कारण की ही जी स्टोरी मी तुम्हाला सांगते ही 20 वर्षापासूनची स्टोरी आहे आणि ही एका व्हिडिओत सांगणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी हे पार्टमध्ये केलेलं आहे. तर मी आता घरात पोचली आहे आणि बघू शकता तुम्ही माझ्या घरात किती पसारा पडला. कारण सकाळी जेव्हा मी उठते फक्त कॉफी बनवते मिस्टरांसाठी आणि घरातलं थोडंफार आवरून माझं आवरून मी कामावर जाते. त्यामुळे घरात आल्यानंतर हा सगळा पसारा पडलेला असतो आणि आल्या आल्या मला कामाला लागावं लागतं. तर मी पर्स ठेवते आणि लगेचच कामाला लागते. तर तुम्ही आता हा माझा व्हिडिओ बघत जावा, त्याच्यातनं तुम्हाला माझं डेली रुटीन कळेल आणि मी तुम्हाला माझी माहिती, माझी स्टोरी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं सांगायला सुरुवात करेल. तर दोघा पोरांना भुका लागल्यात म्हणून पहिले आल्या आल्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आता तुम्ही बाकीचं बघायला सुरुवात करा आणि मी काय माझी स्टोरी सांगते ते सुद्धा ऐका. तर चला मग स्टोरीला सुरुवात करूया. तर जेव्हा माझे मिस्टर मला पहिल्यांदा बघायला आले तेव्हा माझं जस्ट 18 कंप्लीट झालेलं, 19 माझं रनिंग होतं आणि त्यांनी जे वधूवर सूचीमध्ये एज टाकलं होतं ते 28 होतं. म्हणजे जरी आपण बघायला गेलो तर ते माझे मिस्टर 10 ते 11 वर्ष मोठे आहेत. त्यामुळे माझे घरचे थोडंसं मागे पुढे विचार करत होते की लग्न करायचं का नाही करायचं, कारण मुलाच्या आणि आपल्या मुलीच्या वयामध्ये खूप फरक आहे. त्यानंतर घरच्यांनी कुंडली वगैरे पण बघितली. तर माझ्या घरच्यांनी तर नाही एवढं बघितलं, कारण की माझ्या घरच्यांना मला असं त्यांना बघून वाटतच नव्हतं की माझ्या लग्नाच्या बाबतीत ते काही ॲक्टिव्ह आहेत. कारण त्यांना असं वाटत होतं की मुलगी जर लग्न करून गेली तर आपलं घर कसं चालणार. त्यामुळे ते एवढे काही त्यांनी त्यांचा इंटरेस्ट दाखवलाच नव्हता. पण माझ्या घरच्यांमध्ये जर बघायला गेलं तर माझ्या लग्नामध्ये जो पुढाकार घेतला तो माझ्या मोठ्या काकांनी घेतला. कारण ते आमच्या घरात सगळ्यात मोठे होते. माझ्या घरच्यांना काय कसं करायचं, रीतिरिवाज वगैरे काहीच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांना तो पुढाकार दिला आणि हे जेव्हा मला बघायला आले, माझा साखरपुडा देखील माझ्या मोठ्या काकांच्या घरी म्हणजे माझ्या मोठ्या पप्पांच्या घरीच झाला आणि त्यांनीच सगळं काही माझ्या लग्नाचं वगैरे केलं. बाकीचं सगळं पैसे वगैरे ते कसे लागले, कसं काय मॅनेज केलं ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओतनं सांगणारच आहे. पण त्यांनी असा सपोर्ट केला. बाकी जसं लग्नाचं सगळं सांभाळायचं असतं, काय विधी कशा करायच्या, हॉल वगैरे कसा घ्यायचा, कसं लग्न ऑर्गनाईज करायचं, ते सगळं काही माझ्या मोठ्या काकांनी सांगितलं. असो बरं, आमच्या लग्नासाठी आमच्या दोघांमध्ये वयाचं अंतर होतंच. त्यानंतर कुंडली बघितली गेली. तर कुंडलीमध्ये माझ्या सासूबाईंनी असं सांगितलं की तुमचे गुण जुळत नाही आहे. तर आमचे फक्त 17 गुण जुळत होते, जे की कमीत कमी 36 गुणांपैकी 18 गुण जुळले पाहिजे असं म्हणतात. पण आमच्या दोघांचे फक्त 17 गुण जुळत होते. तर माझ्या सासूबाई म्हणत होत्या 17 म्हणजे खतरा आहे, त्यामुळे ह्या मुलीशी तू लग्न करायचं नाही, असं माझ्या मिस्टरांना माझ्या सासूबाईंनी सांगितलं. तर गुण तर आमचे जुळतच नव्हते. शिवाय एक नाडी दोषसुद्धा होता. म्हणजे जे आपल्या कुंडलीमध्ये नाडी दोष असतो सेम नाडी नसायला पाहिजे. म्हणजे आद्य नाडी असते, अंत्य नाडी असते, ती मुलाची आणि मुलीची वेगळी वेगळी पाहिजे. आमची दोघांचीही अंत्य नाडी होती. त्यामुळे तो एक दोष होता आमच्या कुंडलीमध्ये आणि शिवाय आमचे गुण 17 गुणच जुळत होते. आणि त्यामध्ये त्यातल्या त्यात माझ्या कुंडलीमध्ये सौम्य मंगळ होता. पण एक आमच्यामध्ये प्लस पॉईंट हा होता की माझ्या राशीमध्ये जरी मंगळ होता पण माझ्या मिस्टरांचा जो गुरु होता, राशी स्वामी होता, तो शनी आहे. तर त्यांचा राशीस्वामी शनी असल्यामुळे असं म्हणतात की ज्या व्यक्तीला म्हणजे नवरा बायको दोघांपैकी एकाला जर मंगळ असेल आणि दुसऱ्याला जर राशीस्वामी शनी असेल तर त्यांचं चांगलं जुळतं. पण आम्ही दोघांनी तर असा काही कुंडलीचा वगैरे विचारच केला नव्हता. आम्ही असं ठरवलं कुंडली
काही असो, आमचे गुण जुळो किंवा न जुळो, आम्ही एकमेकांशी लग्न करणार आणि पुढे जे काय होईल त्याला आम्ही दोघं मिळून सामोरे जाणार. हे सगळं ठरवून आम्ही आमच्या घरच्यांना सांगण्याचा आणि मनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कसेबसे आमच्या घरचे तर राजी झाले. मग त्यानंतरनं आमचा साखरपुडा ठरला. बहुतेक हे मला बघून गेल्याच्या काहीतरी 1-1.5 महिन्यातच आमचा साखरपुडा ठरला. ज्या दिवशी आमच्या लग्नाची बैठक ठरली त्या दिवशी आमचा साखरपुडा करायचा ठरला आणि ते ठरलं माझ्या मोठ्या काकांच्या घरी. मग आता साखरपुडा करायचा म्हटलं तर ह्यांच्या घरची म्हणजे माझ्या मिस्टरांच्या घरचे 10 ते 15 लोक आणि आमच्या घरातले काही 10-1 लोक असे मिळून घरातल्या घरात साखरपुडा करायचा असं ठरवलं. त्यानंतरनं बैठक करण्यासाठी काही नातेवाईकांना बोलवलं. बैठक वगैरे ठरली. त्यामध्ये असं बोलण्यात आलं की लग्नाचा खर्च अर्धा मुलीने आणि अर्धा मुलीच्या घरच्यांनी आणि अर्धा मुलाच्या घरच्यांनी करायचा. तर माझ्या सासरचे मंडळी म्हणाले की नाही, लग्नाचा खर्च आम्ही करणार नाही, लग्नाचा संपूर्ण खर्च हा मुलीवाल्यांनाच करावा लागेल किंवा मग आम्हाला वरदक्षिणा द्यावी लागेल. त्या टायमाला हुंडा वगैरे ही पद्धत थोडीफार होती, पण वरदक्षिणा म्हणजे हा एक प्रकारे हुंडाच झाला. तर माझ्या मोठ्या काकांनी हुंडा देण्यासाठी नकार दिला. ते म्हटले की आम्ही हुंडा देऊ शकत नाही, कारण मुलीच्या घरच्यांची परिस्थिती तशी नाही आहे हुंडा देण्यासारखी. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लग्नाचा खर्च करू शकतो. असं ठरल्यानंतर लग्नाचा सगळा खर्च आमच्या घरच्यांनी करायचा ठरवला. बरं, ठरवला खरं, पण माझ्या घरच्यांकडे म्हणजे माझ्या आईवडिलांकडे अशी काहीच सेविंग किंवा काहीच पैसे नव्हते की ते जे माझ्या लग्नाला ते खर्च करतील. मग आता करायचं काय? मग मी असं ठरवलं की जे मी 2-3 वर्ष काही जॉब केला होता, जी काय थोडीफार सेविंग केली होती, थोडेफार दागिने जमा केले होते, त्यातनंच लग्न करायचं. मग ह्या वेळेला माझ्या मिस्टरांनी मला खूप मदत केली. म्हणजे पैसे वगैरे दिले नाही, पण ते म्हटले की लग्नाचा सगळा खर्च जर तूच करत आहेस, सगळा प्रेशर तुझ्यावरच पडतोय, तर बाकीची काळजी करू नको, फोटोग्राफर तू कर, व्हिडिओ शूटिंगचा खर्च मी करेन. आम्हाला खूप हौस होती. तेव्हा नवीनच व्हिडिओ शूटिंग निघाली होती. ते मला बोलले की व्हिडिओ शूटिंगचा खर्च मी करेल आणि आम्ही ज्या गाडीने येऊ त्या गाडीचा खर्च देखील मी करेल. तर कमीत कमी 5 ते 60 हजार रुपये माझे ह्याच्यातले जो वाचला खर्च तो माझ्या मिस्टरांमुळे वाचला. तो खर्च त्यांनी स्वतः केला. बाकी हॉल, लग्नाचा खर्च, मग हॉल जो भाड्याने घेतलेला तो, कॅटरस, ते सगळं काही खर्च मी स्वतः केला. माझी तशी काही 30-40 हजार रुपये सेविंग होती, बाकीचे काही दागिने होते, असे मिळून मी खर्च केला. माझ्या घरच्यांकडे तशी काही सेविंग नव्हती. त्यांनी असा कधी विचारच केला नव्हता की उद्या आपल्याला कधी मुलीचं लग्न करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला पैशाची गरज लागेल, असा त्यांनी कधीच विचार केला नाही. मग जे काही लग्नाचा खर्च झाला तो मी माझ्या पैशांनी, जी मी थोडंफार सेव्ह केलं होतं, जे काही थोडेफार दागिने घेतले होते त्याच्यातनंच केला. बरं, खर्च तर समजा मी केला, पण बाकीच्या गोष्टीत तरी माझ्या घरच्यांनी मला मदत करायला पाहिजे होती ना. म्हणजे माहेरच्यांनी काहीतरी फायनान्शियली सपोर्ट जरी नाही केला तर स्वतःहून काहीतरी इंटरेस्ट दाखवायला पाहिजे होता ना. बाकी असं काहीच झालं नाही. मग आता लग्न ठरलं, तारीख वगैरे काढून झाली. मग आता पत्रिका छापायच्या, हॉल शोधायचे, त्यानंतरनं हॉल शोधल्यानंतर कॅटरस बघायचा, पंडित म्हणजे भटजी बघायचा. ह्या सगळ्या गोष्टी कोण करणार? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या घरामध्ये ना माझ्या आईवडिलांनी इंटरेस्ट घेतला ना माझ्या भावाने इंटरेस्ट घेतला. बरं, मग ह्या वेळेला मदत करणारी एक व्यक्ती माझ्यासाठी उभी राहिली, तो म्हणजे माझा चुलत भाऊ, म्हणजे माझ्या मोठ्या काकांचा मुलगा. तो बिचारा प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत होता. आणि बरं, आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल हां, स्वतःच्या लग्नाची तयारी स्वतः नवरीने केली. नवरीच स्वतः हॉल शोधण्यासाठी कल्याणमध्ये इकडे तिकडे फिरत होती. नवरीच स्वतः कॅटरस शोधण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये कॅटरस कुठे स्वस्त मिळतं का हे शोधण्यासाठी नवरी आणि तिचा भाऊ इकडे तिकडे फिरतोय. बरं, त्यानंतर भटजी शोधणं झालं. त्यानंतरनं ताट कितीला मिळेल, जेवणाचं जे ताट असतं, किती लोक येतील. आता त्यांच्या घरचे 100 लोक येतील असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आमच्या घरचे ॲटलिस्ट 100 तरी लोक येतील असा आम्ही विचार केला. त्यानंतर 200 लोकांची ताटं ठरवली. एक 200 लोकांसाठी छोटासा हॉल बघण्यात आला. खूप हॉल शोधले, पण माझ्या बजेटमध्ये बसेल असा हॉलच सापडत नव्हता. त्यानंतर कल्याणमध्ये असणारं लक्ष्मीनारायण मंदिर हॉल, हा हॉल आम्हाला आमच्या बजेटमध्ये वाटला. त्यावेळेला 5,500 रुपये देऊन तो हॉल मी बुक केला आणि तो हॉल आम्ही फिक्स केला. त्यानंतर जिलेबीचं ताट
म्हणजे गुलाबजामचं ताट देण्या इतकी पण माझी ऐपत नव्हती. हे बघून घ्या हा, मध्ये छोटासा ब्रेक घेते. व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन. आता उभे राहा. अभि आशीर्वाद द्या. सदा सौभाग्यवती भव. बोला सौभाग्यवती पुत्र तुला सुखी ठेव. नाही नवरा ठेवत असेल. थँक्यू, मला फूल मिळालं. टाईन 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 टाईन. तर असं छोटंसं एक फूल देऊन माझ्या नवऱ्याने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला. त्यांना खरं तर खाली बसता येत नाही गुडघ्यावर, पण तरी पण ते पहिल्यांदा त्यांनी ट्राय केलं. आजकालच्या जमान्यात जसं सेलिब्रेट करतात तसं. आणि हे असं आम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला आणि त्यांना मी सपोर्ट दिला उठण्यासाठी आणि त्यांनी मला. असाच आयुष्यभर आम्ही एकमेकांना सपोर्ट देऊ आणि माझं सौभाग्य असंच आयुष्यभर मी मरेपर्यंत माझ्यासोबत राहो, अशीच मी त्यांच्याकडनं आशीर्वाद मागितला. त्यावर ते मला म्हणाले, तुझे दोन्ही मुलं तुला आयुष्यभर साथ देव. पण तुम्हाला तर माहिती आहे मंडळी, मुलं साथ देतील ना देतील तो पुढचा प्रश्न आहे, पण नवऱ्याची साथ किती महत्त्वाची असते. असो, तर असा केला आजचा दिवस मी सेलिब्रेट. बरं, लग्नाची गोष्ट सांगत होती मी तुम्हाला. तर लग्नाचं गुलाबजामचं ताट घेणं माझ्या ऐपतीच्या बाहेर होतं, त्यामुळे जिलेबीचं ताट ठरवलं. त्यावेळचे 140 रुपये एका ताटाचे ठरवले गेले आणि जिलेबीचं ताट 200 लोकांचं सांगितलं. हॉलचे 5,500 आणि जिलेबीच्या ताटाचे एका ताटाचे पैसे असे मिळून मी पैसे जमवायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेला माझा चुलत भाऊ, माझ्या मोठ्या पप्पांचा मुलगा माझ्यासोबत सर्व ठिकाणी येत होता. ब्राह्मण देखील 2001मध्ये आम्ही फिक्स केला. बरं, नवरदेवाला नवरीला लागणारे हार, नवरदेवाला डोक्यावर जी पगडी लागते ती पगडी, ते आणण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी दोघांनी मिळून जाऊन फिक्स केल्या. आणि हॉलमध्ये जी सजावट करतात ना, त्या सजावटीचं सामान देखील भाड्याने आणायचं काम आम्ही दोघांनी भाऊ बहिणींनी केलं. म्हणजे माझ्या लग्नातल्या सर्व गोष्टी मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या भावाच्या मदतीने केलं. मला आठवत नाही आहे यामध्ये एकाही ठिकाणी माझे आई वडील किंवा माझा भाऊ आला. बरं, मी अरेंज मॅरेज केलं होतं, पळून जाऊन लग्न वगैरे पण केलं नव्हतं. त्यांची मर्जी होती, त्यांनी दाखवलेला मुलगा होता. बरं, हे सगळं असतानाही तुम्हाला काय वाटतं, त्यांनी त्यावेळेला थोडा तरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता का नव्हता? तर ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना, मला खूप वाईट वाटलं की का वागले माझे आईवडील असे आणि आजही ते का असे वागत आहेत. थोडीही माया, प्रेम, आपुलकी नाही आहे का त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल? आपण जर एखादं जनावर जरी पाळलं, थोडे दिवस त्याला आपल्याजवळ ठेवलं, तर त्याच्याबद्दलसुद्धा आपल्या मनात माया निर्माण होते. त्याला काय झालं तरी आपल्याला त्रास होतो. मग मी तर त्यांची पोटची मुलगी आहे ना, माझ्याबद्दल त्यांना जरा पण कधीच काही वाटलं नाही. बरं, लग्न झाल्यानंतर मला सासरी किती त्रास झाला, मी काय सहन केलं, मी कुठल्या मनस्तापातनं, कुठल्या मनस्थितीतनं जाते, हे देखील त्यांनी मला कधी चौकशी केली नाही. आणि ह्याचाच फायदा सगळ्यांना झाला आणि त्याचाच त्रास मला झाला. आता ते काय झालं, लग्न ठरल्यानंतर कसं झालं लग्न आणि लग्नामध्ये काय झालं, हे सगळं देखील मी तुम्हाला सांगणार आहे बरं माझ्या व्हिडिओतनं. तर आत्तापर्यंतचा या व्हिडिओत आपण लग्न ठरण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. लग्नाची तयारी मी आणि माझ्या भावानी कशी केली, आता पुढे लग्नात मी काय काय केलं, माझं लग्न कसं झालं, माझे लग्नातले फोटो काय आहेत, कसे आहेत, आम्ही लग्न कशा पद्धतीने केलं, ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे. त्यामुळे माझे जे मी पार्ट टाकते, माझे जीवन, माझी स्टोरी, माझी कहाणी, ते सगळे तुम्ही व्यवस्थित बघा. तेव्हा तुम्हाला कळेल की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप कमी वयात किती खस्ता खाल्ल्यात. आता जे वरून सर्वांना दिसतं आहे की रीमाचं आयुष्य किती छान आहे, पार्ट टाईम जॉब करते, नवरा किती प्रेमळ आहे, मुलं किती छान आहेत, पण त्यासाठी मी स्वतःला किती त्रास दिलेला आहे, किती कॉम्प्रोमाइज केलेले, किती कष्ट सहन केलेत, ते माझं मला माहिती आहे. तर हा होता पार्ट 4. पार्ट 5 बघायला विसरू नका. पार्ट 5 नक्की बघा. पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला पुढची स्टोरी सांगेन. चला मग भेटूया पार्ट 5मध्ये. तोपर्यंत बाय.